नमस्कार. श्रावण महिना आणि त्यातले सोमवार म्हटलं की आपल्या सगळ्यांसमोर काय येतं? उपवास, पूजा, शंकराची आराधना, हो ना? अगदी. पण आज आपण जरा ह्या दिवसांकडे फक्त एक परंपरा म्हणून नाही बघणार आहोत. त्यामागे जो खोल अर्थ आहे ना, त्याबद्दल बोलूया. बरोबर. आपण हा श्रावण सोमवारचा जो मूळ गाभा आहे तिथपर्यंत पोचायचा प्रयत्न करणार आहोत. हो, म्हणजे आपला उद्देश फक्त पारंपरिक गोष्टी परत सांगणं नाहीये, तर ह्याचं जे आध्यात्मिक महत्व आहे, पुराणात काय सांगितलंय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात याचं काय स्थान असू शकतं, त्यावर आपण जरा सविस्तर बोलूया. हा शंकराशी एक प्रकारे संवाद साधण्याचा, स्वतःला आतून शुद्ध करण्याचा मार्ग कसा आहे हे समजून घेऊया. सुरुवात कुठून करायची? बहुतेक पौराणिक संदर्भानेच करावी लागेल. ती समुद्र मंथनाशी कथा आपण ऐकतो नेहमी. हो. त्याचा आणि श्रावण सोमवारचा काय संबंध जोडला जातो या विवेचनात? हो, तर गोष्ट अशी आहे की समुद्र मंथन हे श्रावण महिन्यातच झालं असं मानलं जातं. अच्छा. आणि त्या मंथनातून जे हलाहल विष बाहेर पडलं, जे खूप भयंकर होतं, ते जगाला वाचवण्यासाठी भगवान शंकरांनी स्वतः प्यायलं. यामुळे काय झालं, त्यांचा कंठ निळा पडला. म्हणूनच आपण त्यांना नीलकंठ म्हणतो. हो हो, नीलकंठ. तर हा जो त्यांचा त्याग आहे, त्यामुळे या महिन्यात आणि त्यातल्या त्यात सोमवारी शंकराचे पूजा करणं हे खूप खूप जास्त फलदायी मानलं जातं. बापरे. असं म्हणतात की ही पूजा आपल्याकडून कळत नकळत झालेल्या पापांचा नाश करते आणि एक वेगळीच मनशांती देते. अविश्वसनीय. म्हणजे एका घटनेमुळे श्रावणातल्या सोमवारला इतकं जास्त महत्व आलं. आणि मग ह्या दिवशी जे पूजाविधी करतात त्याती काही खास गोष्टी असतात ना, जसं रुद्राभिषेक वगैरे? बरोबर, अगदी. पहाटे लवकर उठून आंघोळ वगैरे करून शिवालयात जाणं, मग शिवलिंगावर बेलपत्र, पाणी, दूध, दही, तूप, मध, गंगाजल अशा गोष्टी अर्पण करणं, यालाच आपण रुद्राभिषेक म्हणतो. पण यातली महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये? काय? हे फक्त बाहेरून करायचे उपचार नाहीत, यामागे एक मोठा प्रतिकात्मक अर्थ लपलेला आहे. प्रतिकात्मक अर्थ? हा. तो काय आहे म्हणजे? हे जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे असं की आपण जे हे पंचामृत किंवा पाणी अर्पण करतो ना, ते एक प्रकारे आपल्या आत असलेले जे रज आणि तम गुण आहेत, म्हणजे आपल्या स्वभावातली चंचलता, आळस, नकारात्मकता, मोह, मत्सर, या सगळ्याचं शंकरासमोर समर्पण करणं आहे. अच्छा. हा आपल्या मनाचा अभिषेक आहे, मनाच्या शुद्धीकरणाचा प्रतीक आहे ते. आपण विचार करतो ना, रोजच्या जगण्यात आपला अहंकार किती सहज पुढे येतो. हो, खरे. तर हा जलाभिषेक म्हणजे त्या अहंकाराला शांतपणे बाजूला ठेवण्याचा, विरघळवण्याचा एक संकल्प करण्याची आठवण आहे. अरे वा, हे किती खोल आहे. नाहीतर अनेकांसाठी हे फक्त परंपरेने चालत आलेले विधी असतात. पण हा अर्थ जर लक्षात घेऊन केलं तर त्याचा अनुभव नक्कीच वेगळा येईल. अगदी. आणि मग या विधींमधून, या भावनेतून एक वेगळ्या ऊर्जेकडे आपण जातो असं वाटतं. यात मंत्रांचं पण महत्व असेलच, नाही का? निश्चितच. ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे, किंवा रुद्रसूक्तासारखी स्तोत्र आहेत, ती म्हटली जातात. असं मानलं जातं की ह्या ध्वनी कंपनांमध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा असते. ओके. या नामस्मरणाने आणि मंत्रजपाने काय होतं, तर नकारात्मक विचार दूर होतात, मानसिक शांती मिळते, कर्माची जी काही क्लिष्ट बंधनं असतात ती सैल होतात, आणि आपली जी सुप्त आध्यात्मिक शक्ती आहे तिला जागृत व्हायला चालना मिळते. आणि व्रताचं काय? म्हणजे अनेक जण उपवास करतात, पण हा फक्त अन्न न खाण्याचा नियम आहे की याच्या पलीकडे पण काही अर्थ आहे? नाही, हा केवळ अन्नत्याग नाहीये. हे व्रत म्हणजे एक प्रकारची आत्मिक तपश्चर्या आहे, स्वतःवर संयम ठेवण्याची साधना आहे. अच्छा. वाचतात, हरिपाठ करतात, कीर्तन ऐकतात. मूळ उद्देश हाच की मनाला भौतिक गोष्टींपासून थोडं दूर नेऊन ईश्वराशी जोडण्याचा प्रयत्न करणं. आजच्या काळात सुद्धा आपण बघतो, अनेक स्त्रिया खूप श्रद्धेने व्रत करताना दिसतात. पतीसाठी, कुटुंबासाठी त्या प्रार्थना करतात. ही परंपरा आजही इतकी घट्ट कशी राहिली आहे? काय वाटतं तुम्हाला? आपल्या भारतीय संस्कृतीत कसं आहे की कुटुंबाला, नात्यांना खूप महत्व दिलं जातं. बरोबर. आणि स्त्रिया हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी, मुलाबाळांच्या सुखासाठी, घरात भरभराट राहावी म्हणून करतात. यात कुठेतरी मला वाटतं सावित्रीच्या पतिव्रतेचं आणि त्यागाचं स्मरण आहे. हो. ही एक प्रकारे आपल्या कौटुंबिक मूल्यांप्रती असलेली श्रद्धा आहे, एक समर्पण भावना आहे जी पिढ्यानपिढ्या टिकून राहिली आहे. आणि या श्रद्धेला अजून बळ देण्यासाठी काही कथांचा पण उल्लेख असतो ना आपल्या विवेचनात? हो.
थोडक्यात सांगायचं तर मार्कंडे ऋषींची कथा आहे. त्यांना खरं तर अल्पायुष्य होतं, पण शंकराच्या कृपेने त्यांना अमरत्व मिळालं. अच्छा. किंवा भक्त रुक्माने केलेल्या शिवपूजेमुळे त्याला कशी समृद्धी मिळाली याची कथा आहे. आणि खुद्द पार्वती मातेने सुद्धा शिवाला पतिरूपात मिळवण्यासाठी खूप कठोर व्रत केलं होतं. या कथा काय करतात तर आपली भक्ती आणि श्रद्धा किती महत्वाची आहे हे सांगतात. म्हणजे पूजा, मंत्र, व्रत याबरोबरच मौन पाळणं, भजन करणं, दानधर्म करणं, नामस्मरण करणं यातूनही आध्यात्मिक पातळीवर आपण प्रगती साधू शकतो. अगदी बरोबर. मौन पाळल्याने काय होतं, आपण स्वतःच्या आत डोकावतो, आत्मपरीक्षण करायला वेळ मिळतो. भजनांमधून आपल्या भावनांना एक सकारात्मक वाट मिळते. दानातून निस्वार्थ सेवेचा आनंद मिळतो आणि नामस्मरणातून आपलं चित्त शांत होतं आणि मग मोक्षाचा मार्ग सोपा होतो असं मानलं जातं. म्हणजे हा दिवस स्वतःच्या अंतरंगात खोलवर उतरण्याची एक संधी आहे. नक्कीच. आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न, शिवाचं जे रूप आपण पाहतो, कधी रौद्र, कधी एकदम शांत, कधी वैरागी, त्यामागचं खरं तत्व काय आहे? शिव म्हणजे फक्त संहार करणारी देवता नाहीये ना? मुळीच नाही, मुळीच नाही. आणि हे समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. शिव तत्व म्हणजे फक्त संहार नाही, तर प्रत्येक संहारानंतर जी नवनिर्मिती होते त्याचा तो प्रारंभ बिंदू आहे. अच्छा. ते केवळ वैराग्य नाही, तर शुद्ध आणि अनासक्त कर्माचा, म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता केलेल्या कर्माचा आदर्श आहेत. आणि हा श्रावण सोमवार म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत असलेलं हे शिवत्व, ही जी निर्मळ, सकारात्मक, कल्याणकारी ऊर्जा आहे, तिला जागवण्याची एक संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. खूपच छान. म्हणजे श्रावण सोमवार हा केवळ एक धार्मिक विधी नाहीये, तर स्वतःच्या आत एक सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा आहे. नक्कीच. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर श्रावण सोमवार म्हणजे आपला देह, मन आणि आत्मा या तिन्ही स्तरांवर स्वतःला शिवाचरणी समर्पित करण्याचे एक आठवण आहे. हे केवळ बाहेरचे उपचार नाहीत, तर आपल्यातला अहंकार, आपल्यातली नकारात्मकता यांना हळूहळू विरघळून त्या जागी शांती, समाधान आणि करुणेचा अनुभव घेण्याचा एक सुंदर आध्यात्मिक प्रवास आहे. आणि या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय की मंदिरातील शिवलिंगावर आपण जलाभिषेक करतो ते महत्वाचं आहेच. हो. पण त्यासोबतच आपल्या रोजच्या जगण्यात आपण स्वतःमध्ये असलेल्या कोणत्या नकारात्मक विचारांचा किंवा सवयींचा त्याग रूपी अभिषेक करू शकतो. छान विचार आहे. असा कोणता सकारात्मकतेचा आणि करुणेचा अभिषेक आपण स्वतःवर करू शकतो, ज्यामुळे आपल्या आतलं ते खरं शिवत्व आहे ते अधिक प्रकर्षाने जागृत होईल? यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.